नमस्कार मित्रांनो, मी समर्थ सोनवणे आणि आपल्यासोबत आहे माझा खास मित्र रामदत्त कला आणि आमच्या अनिरुद्ध सर. आत्ता आम्ही आलो आहे मुंबईमध्ये बालगंधर्व रंगमंदिरामध्ये. नुकतंच तुम्ही इथं बॅकग्राऊंडला बघू शकता की कोणत्या फिल्मच्या प्रीमियरसाठी आपण आलो असेल, तर ते आहे इलू इलू 1998. त्याचे पासेस आत्ता इकडे आमच्याकडे आहेत. चला बघूया आतमध्ये काय चाललंय ते. आपण आलोय इलू इलू बघायला. Mr. Perfectionist, one and only Amir Khan. It's a superb film. It's a great story, touches your heart. It's about love, falling in love at different ages. और I think अजिंक्य ने बहुत ही अच्छा काम किया. पहली फिल्म में एज ए डायरेक्टर बहुत ही कमाल काम किया. फिल्म खरंच खूप छान आहे. प्रचंड छान मूवी है. वेरी वेरी वेल मेड. आणि मराठी एक्टर्स जो होते हैं आर ऑल ब्रिलियंट एक्टर्स. थिएटर एक्टर्स होते हैं. मुझे बहुत अच्छी लगी फिल्म. खास तौर से अगर एक शब्द में कहूँ तो नॉस्टैल्जिक लगी मुझे. और क्योंकि मेरा बचपन उसी दौर में, मैं कॉलेज में था 90s में, जब ये कहानी है. खरं सांगायचं तर मला ही फिल्म बघितल्यानंतर खूप नॉस्टॅल्जिक वाटलं. असं वाटलं की लहानपणी 1988 चा जन्म आहे माझा. त्यामुळे त्याच्यानंतर 1998 पासून ज्या गोष्टी सुरू झाल्या त्या एक्झॅक्टली वेगळ्या पद्धतीने बघायला मिळेल. एक छान स्टोरी, गोड लव्ह स्टोरी नाही म्हणता येणार, पण एक प्रेमाची गुलाबी कथा बघायला मिळेल. सो सगळ्यांनी नक्की चित्रपटगृहामध्ये जाऊन इलू इलू नक्की बघा आणि प्रतिक्रिया कळवा कसं वाटतंय तुम्हाला. आम्ही खूप उत्सुक आहोत तुम्हाला सगळ्यांना भेटायला. थँक्यू. खूप छान वाटतंय. आता ऍक्च्युली आमिर सरांनाच ही फिल्म आवडलेली आहे. त्याच्यापेक्षा वेगळं अजून काय असू शकतं. सगळ्यांनाच आवडलेली आहे फिल्म आणि मला खूप छान वाटतं की लोकांना आवडती है फिल्म. इसके जो राइटर हैं नितिन सुपेकर मेरे दोस्त हैं, उनको भी शुभकामनाएं. और बहुत अच्छा काम किया है सब लोगों ने, डायरेक्टर ने भी और राइटर ने भी, एक्ट्रेस ने भी. मेरी बहुत बहुत शुभकामनाएं. फार गुदगुले होता ते सिनेमाचा रिस्पॉन्स बघून. डायरेक्टरपेक्षा जास्त मला प्रेशर आलं होतं, कारण खूप दिवसापूर्वी ही गोष्ट डोक्यात आली होती आणि आता दृश्य रूपात पडद्यावर आलेली आहे. आणि ज्या पद्धतीने लोक रायटिंगला रिस्पॉन्स देत होते, अभिनयाला रिस्पॉन्स देत होते, संगीताला रिस्पॉन्स देत होते. सुंदर लव्ह स्टोरी आहे. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा घटना येतात की त्यांना प्रेम होतं आणि ते आकर्षण असतं. ते प्रेमाची एक स्टेज असते. वेगळी फिल्म आहे. मजेशीर फिल्म आहे. ही फिल्म बघून नक्कीच लोकांना एक वेगळा नॉस्टॅल्जिया मिळेल. तुम्ही हा सिनेमा बघा आणि तुमचं मत कळवा आम्हाला. 98 मध्ये जा, तुम्ही नॉस्टॅल्जिक व्हा, इलू इलू व्हा. ते 90चं वर्ष आम्ही प्रेम गुलाबी वर्ष होतं आमच्यासाठी. त्यातली गाणी, त्यातला सगळा एराच, तो एरा पुन्हा एकदा डोकावण्यासाठी आणलेला आहे. एकदा डोकावून बघा त्या खिडकीतनं कसं वाटते. मला असं वाटतं तुम्हाला फार मजा येईल. मी स्वतः आता पहिल्यांदाच फिल्म पाहिली ही आणि मला तर खूप मजा आली आहे. आम्ही खूप हसत होतो पूर्ण पिक्चर पाहताना. आणि सगळ्यांनीच प्रेमात पडावं आणि प्रेमात पाडून घ्यावं अशी ही फिल्म आहे. आणि 31 तारखेला रिलीज होते, तर प्लीज प्लीज सगळ्यांनी जाऊन पहा. आय थिंक मराठी सिनेमा इज व्हेरी ओरिजिनल. द वन थिंग दॅट वी लॅक in Hindi films is the original writing, the performance and आप पिक्चर देखते हो ना, कोई भी मराठी कॉमेडी,
आपको देख के लगता है दे ऑल हैव वर्कड हार्ड. देयर इज अ नेचुरल, सबके रिएक्शन होते हैं, नेचुरल एक्टिंग होते हैं. सो आई लव्ड इट. आई थिंक मुझे ऐसा कुछ बनाने का बड़ा मन है. खूप सुंदर झाली आहे फिल्म माझी म्हणून मी नाही सांगते. आणि एक खूप सुंदर सिनेमा अजिंक्यनी आणि पूर्ण टीमने महाराष्ट्राला दिला असं मला वाटतं. 31 जानेवारीला सगळ्यांनी प्लीज बघा. मी पण आज पहिल्यांदा प्रीमियरला स्टार्ट टू एंड फायनल प्रोडक्ट बघितलं आणि मी खूप खुश झालो. एक नट म्हणून आपल्याला आनंद मिळतो ना की बॉस ही अशी फिल्म आपण एक छान केली, कुछ तो बन गया तसं फिलिंग आलेलं आहे.